सुरू करूया मंगलाचरणाने. ए ससुरासुर मनुसिंद वंदिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं से पुनतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध स्वभावे समनेय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्तानं सिद्धानं तः नमो गणहराणं अज्जावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. कुंद आचार्य प्रणीत प्रवचन सार ग्रंथ आणि त्यामध्ये ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार आपण बघतो आहे. सादृश अस्तित्व म्हणजेच महासत्ता आणि स्वरूप अस्तित्व किंवा अवांतर सत्ता या दोन कल्पना आपण स्पष्ट बघितल्या. जेव्हा महासत्तेला आपण प्रधान करतो तेव्हा अवांतर सत्ता ही गौण आहे, परंतु अवांतर सत्तेचं अस्तित्व कधीही खंडित होऊ शकत नाही. महासत्ता उपचरित कथन आहे आणि अवांतर सत्ता वास्तविक वस्तुतत्वाला द्योतन करणारी, प्रकाशित करणारी अशी सत्ता आहे. आणि त्यामुळे जरी महासत्ता त्या ठिकाणी सर्वव्यापी सांगितली असली, सर्व परामर्शी सांगितली असली, तरी देखील अवांतर सत्ता आम्हाला अंतरंगामध्ये धारण करावीच लागते आणि त्याच्यामध्येच आत्मत्व बुद्धी ठेवून महासत्तेला केवळ सह अस्तित्व रूपाने आम्हाला स्वीकारायचंय. ही गोष्ट आपण काल बघितली. आणि त्यानंतर आता ही जी 98 नंबरची गाथा आहे, या गाथेमध्ये द्रव्य अनादी काळापासून विद्यमान आहे आणि अनंत काळ राहणार आहे. याला कुणी बनविलेलं नाही किंवा याचा कुणीही नाश करू शकत नाही. आणि जे आम्हाला दिसतं की उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, तर ते द्रव्य नसून त्या द्रव्याच्या पर्यायी असतात, अवस्था आहे. आणि त्या अनुषंगाने द्रव्याला आम्हाला दोन दृष्टिकोनातून बघता येतं. एक त्याच्यामधला नित्यांश, ज्याला द्रव्यार्थिक नयाचा विषय म्हणणारा, आणि बदलणारा अंश जो पर्यायार्थिक नयाचा विषय आहे. वस्तू अशी द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक नयांनी संपन्न असणार आहे. या दोन कल्पना या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला लक्षात घ्यायची आहे, द्रव्यार्थिक नयाची आणि पर्यायार्थिक नयाची. द्रव्य ज्याच्यामध्ये मुख्य आहे त्याला द्रव्यार्थिक नय म्हणायचं आणि पर्याय ज्याच्यामध्ये मुख्यतेने कथन केल्या जाणार आहे त्याला पर्यायार्थिक नय म्हणायचं. किंवा जिथे अभेद दृष्टी आहे तिथे द्रव्यार्थिक नय आणि जिथे भेद दृष्टी आहे तिथे पर्यायार्थिक नय. दोन्ही कल्पना कधी भेद दृष्टी म्हणतील, कधी द्रव्य प्रधान म्हणतील. अशा कल्पनेनी आम्हाला हे नय दोन बघायचे आहे. या गाथेमध्ये सत हे द्रव्याचं लक्षण आहे आणि हे लक्षण स्वतः सिद्ध आहे ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि सत हे द्रव्यार्थिक नयानीच बघितलं, सत आणि द्रव्य हे जर द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने बघितलं तर या दोन कल्पना अभिन्न आहे. अभिन्न आहे, याच्यामध्ये प्रदेश भिन्नता नाही. आणि जर आम्ही पर्यायार्थिक नयाने बघितले तर दोहोंचंही स्वरूप वेगळं असणार आहे, म्हणून त्या भिन्न देखील आहे. अशा तऱ्हेचा यामध्ये थोडा आपल्याला कथनचित भिन्नता आणि कथनचित अभिन्नता या अपेक्षेने कथन पाहायचं आहे. अशी ही 98वी गाथा
आचार्य या ठिकाणी सांगत आहे. गाथा पहा. दौवं सहावसिद्धं सदिति जिना तच्चदो समखादा सिद्धं तथ आगमदो नेच्छदिजो सो हि परसमो. दौवं सहावसिद्धं सदिति जिना तच्चदो समखादा सिद्धं तथ आगमदो नेच्छदिजो सो हि परसमो. दौव सहावसिद्धम. द्रव्य हे स्वतः सिद्ध आहे. मागच्याही गाथेमध्ये द्रव्याचा स्वभाव सांगताना ते अनादि निधन आहे, अकारण आहे, अहेतुक आहे, स्वतः सिद्ध आहे, एक आहे. या कल्पना आपण स्पष्टपणे बघितल्या. या ठिकाणी देखील सांगतात की द्रव्य हे स्वभाव सिद्ध आहे, याला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही. हे जगामध्ये अनादि कालापासून विद्यमान आहे आणि अनंत काळापर्यंत नष्ट होणार नाही आणि याला कुणी उत्पन्न देखील केलेलं नाही, म्हणून हे स्वतः सिद्ध असं द्रव्य आहे. आणि सत इति जिना, आणि जे द्रव्य आहे हे सद्रूप आहे, म्हणजे असत पासून कोणतीही उत्पत्ती नाही, हा मूळ सिद्धांत. सत जे जे आम्ही सांगणार आहोत, अनुभवणार आहोत, बघणार आहोत, वाच्य आहे, ते सगळं सद्रूप आहे. असत रूप असं जगामध्ये काहीही नाही, म्हणून सत इति जिना तच्चदो तत्वतः समखादा. समखाता अत्यंत उत्तम रीतीने त्यांनी सम आख्याता, चांगल्या रीतीने जिनेंद्र भगवंतांनी याचं कथन केलेलं आहे. आणि सिद्धम तथ आगमदो, आणि आगमामध्ये देखील हीच गोष्ट सिद्ध केल्या गेलेली आहे. जे दिव्यध्वनी मधून निरूपित झालं, जे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं, त्याला आगमाचा देखील आधार आहे. आणि नेच्छदी जो सो हि परमतो, आणि जो नेच्छदी जे हे सांगितलेलं मानत नाही, म्हणजे द्रव्य अनादि अनंत आहे असं जो मानणार नाही, किंवा मी आत्मद्रव्य आहे असं जो मानणार नाही, किंवा मी स्वभावाने सिद्ध आहे, किंवा माझ्यामध्ये अशा प्रकारचा सत्पणा विद्यमान आहे, असं जे द्रव्याचं स्वरूप जो मानणार नाही, तो कसा आहे तर परसमयो, त्याला परसमयी असं म्हटलेलं आहे. आता या गाथेमध्ये जे अमृतचंद्र आचार्यांनी काही शब्द आपल्याला वेगळे ठेवलेले आहे, ते पहिल्यांदा आपल्याला बघायचे आहे. पहिला म्हणजे कादाचित्कतेमुळे किंवा अनित्यतेमुळे हा शब्द येणार आहे. तर पहिल्यांदा कादाचित्क संबंध हा कशामध्ये असतो आणि तादात्म्य संबंध कशामध्ये असतो, या अनुषंगाने आपण बघू. जेव्हा द्रव्य हे स्वाभाविक गुणांनी युक्त आहे, तर स्वाभाविक गुण आणि द्रव्य यांच्यामध्ये जो संबंध असणार आहे हा नित्य तादात्म्य संबंध असणार आहे. जसा जीवद्रव्य आपण घेतलं तर जीवद्रव्याचा आणि त्यांच्या ज्ञानगुणाचा कसा संबंध आहे तर नित्य तादात्म्य संबंध आहे. कारण ज्ञानगुण जीवाजवळून कधीही नष्ट झालेला नाही, तो जीवाजवळ नित्य अवस्थित असणारच आहे. अनेक पर्यायी झाल्या तरी ज्ञानगुण निघून जाणार नाही, ज्ञानगुण नष्ट होणार नाही, जीवद्रव्यासोबत तो नित्य असणारच आहे. असा जो संबंध आहे त्या संबंधाला म्हणायचं तादात्म्य संबंध. म्हणून पहिला संबंध आपल्याला बघायचा आहे तो नित्य तादात्म्य संबंध द्रव्य आणि गुणांशी असलेला. पुद्गलाच्या बाबतीत बघितलं आपण तर पुद्गल द्रव्य आहे आणि पुद्गल द्रव्याचे जे स्पर्श रसगंध वर्ण आहे यांचा जो पुद्गल द्रव्याशी संबंध आहे हा तादात्म्य संबंध आहे. किंवा आता या ठिकाणी जीव आणि सत किंवा द्रव्य आणि सत असा जो संबंध सांगितलेला आहे हा तादात्म्य संबंध सांगितलेला आहे. कारण सतपणा हा द्रव्याजवळ नित्य असणारच आहे, म्हणून यांच्यातला हा संबंध तादात्म्य संबंध आहे. परंतु आता दुसरा संबंध सांगणार आहे कादाचित्क तादात्म्य संबंध.
कादाचित्य किंवा त्याला अनित्य तादात्म्य संबंध. आता जसं आम्ही जीवाचा ज्ञान गुणाचा पर्याय बघितला की जीवाचं मतिज्ञान आहे, या समयात पुस्तकाला जाणत आहे म्हणून जीव पुस्तकरूप पुस्तकाच्या ज्ञानाचा ज्ञाता आहे, किंवा त्याचं जे मतिज्ञान आहे ते पुस्तक मतिज्ञान आहे. असा जिथे संबंध आहे त्या संबंधाला कादाचित्क म्हणजे अनित्य तादात्म्य संबंध म्हणायचं. कारण ही जी पर्याय आहे ही पर्याय तात्पुरती त्या क्षणापुरती असणार आहे. पुढच्या समयात दुसरी पर्याय उत्पन्न होणार आहे आणि आधीची पर्याय नष्ट असणार आहे. म्हणून हा जो संबंध आहे हा थोडा काळ टिकणारा असल्यामुळे या संबंधाला कादाचित्क म्हणजे अनित्य. तादात्म्य का? कारण तेही पर्याय द्रव्याशी अभिन्न आहे म्हणून तादात्म्य. पण एक क्षणवर्ती आहे, थोड्या काळासाठी आहे. स्थूल पर्याय घेतली तर थोड्या काळासाठी आहे आणि म्हणून त्या पर्यायला अनित्य कादाचित्य तादात्म्य संबंध असं म्हणायचं. जसं स्पर्शात पुद्गलाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर पुद्गल द्रव्यामधली आता स्पर्श गुणाची समजा आम्ही स्निग्ध पर्याय घेतली तर ही स्निग्ध पर्याय दुसऱ्या समयात किंवा नंतर ती बदलली. आता समजा दूध घेतलं आम्ही, दुधामध्ये आम्ही समजा साखर टाकली तर त्याची पहिल्यांदाची जी मधुर पर्याय होतीच, पण त्या पर्यायीत म्हणजे त्या दुधामध्ये साखर मिसळल्याने दुधाची पर्याय अतिमधुर झाली. तर ही जी बदललेली पर्याय आहे तर ही मधुर पर्याय पहिलेच्या मधुर पर्यायीपेक्षा ही किंचित विलक्षण झाली, वेगळी झाली. तर या संबंधाला पर्यायनयानी कादाचित्य तादात्म्य संबंध म्हणायचा. किंवा आंब्याचं समजा आपण उदाहरण घेतलं तर आंबा पहिले कडक होता म्हणजे त्याचा स्पर्श कठोर होता, ही त्याची पहिली पर्याय होती. ती पर्याय बदलून आता त्यांनी मृदू पर्याय स्वीकारली. तर मृदू पर्यायीचा आणि त्या पुद्गलाचा असा हा अनित्य तादात्म्य संबंध आहे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट या गाथेच्या अनुषंगाने येणार आहे समवाय संबंध. सांख्यांनी मान्य केलेली ही समवाय संबंधाची कल्पना आहे. जैन दर्शनामध्ये समवाय संबंध मांडलेला नाही. समवाय संबंधामध्ये द्रव्य अलग आहे आणि त्याचे गुण पहिल्यांदा अलग आहे, अशा तऱ्हेची कल्पना केल्या गेलेली आहे की द्रव्य अलग आहे आणि त्याचे गुण अलग आहे आणि मग हे समवाय संबंधाने एकत्रित येऊन त्या ठिकाणी द्रव्य गुणमय झालं. पण हा जैन आगमामध्ये हा सिद्धांत मान्यच नाही, म्हणून असा समवाय संबंधाने गुण एकत्रित आले हा संबंध त्यांनी नाकारलेला आहे. आणि हा संबंध नाकारण्याचं कारण असं की या ठिकाणी जर आम्ही असं मांडलं की गुण अलग आहे आणि द्रव्य अलग आहे तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. जसे मग द्रव्य पहिले गुणवान होतं की नव्हतं? जर गुणवान होतं असं म्हटलं तर मग गुण येऊन नवीन चिघटले तर काय फरक पडला? आणि जर द्रव्य गुणवान नाही असं म्हटलं तर मग गुण कुठे होते? गुण कशाच्या आधाराने राहिले? अनेक अशा प्रकारच्या उपपत्ती त्या ठिकाणी त्यांचं खंडन करण्यासाठी उपस्थित होतात. आणि म्हणून आम्ही द्रव्य यांचा गुण आणि पर्यायीशी हा नित्य आणि अनित्य असा संबंध मान्य केला आहे, समवाय संबंध मान्य केला नाही. उदाहरणार्थ समवाय संबंधामध्ये जर आम्ही म्हटलं की जीव द्रव्य अलग आहे आणि ज्ञान गुण अलग आहे आणि मग ज्ञान गुण जीवाजवळ येऊन मिळाला म्हणून जीव ज्ञानवान झाला, असे हे समवाय संबंधाची उदाहरणं आम्हाला सांख्य दर्शनात प्राप्त होतात. मग त्यांच्या समोर आपत्ती ही येते की पहिले जर जीवद्रव्य होतं तर ते जीवद्रव्य जाणणारं होतं की न जाणणारं होतं? जाणणारं होतं असं म्हटलं तर ते कशाने जाणत होतं? मग तुम्ही म्हटलं ज्ञानाने जाणत होतं, तर ज्ञान तर तेव्हा नव्हतं
अशा अनेक आपत्ती त्या ठिकाणी तार्किक परंपरेने उपस्थित केलून सांख्यांचं हे मत त्या ठिकाणी आम्ही ग्राह्य मानलं नाही. आम्ही हा संबंध त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा तादात्म्य संबंध गुणांशी मांडला आणि गुणांच्या पर्यायीशी कादाचित्य किंवा अनित्य तादात्म्य संबंध मान्य केलेला आहे. नंतर याच्यामध्ये आणखी एक शब्द येणार आहे, युत सिद्ध संबंध. युत सिद्ध संबंध म्हणजे दोन वस्तू अलग आहे आणि अलग असताना देखील काहीतरी वेगळ्या ओळखीवरून त्याला तशा प्रकारच्या संबंधांनी सहित मांडणं. जसं एखादी व्यक्ती हातामध्ये छत्री घेऊन चालली असेल आणि 10 लोकांमधून एक ती व्यक्ती विवक्षित व्यक्ती आम्हाला हवी असेल, तर आम्ही असं म्हणतो कधी कधी त्या छत्रीवाल्या पुरुषाला आवाजते. म्हणजे या ठिकाणी छत्री अलग आहे, पुरुष अलग आहे आणि दोन अलग असतानाही या युत सिद्ध, युत म्हणजे जोडणं, दोन वस्तू त्या ठिकाणी जोडून बघितल्या आणि मग आम्ही त्या युत सिद्ध संबंधावरून त्याला छत्रीवाला पुरुष असं म्हटलं. किंवा अनेक स्त्रिया आहे आणि या अनेक स्त्रियांमधून एक विवक्षित स्त्री आम्हाला अभिप्रेत आहे, तेव्हा आम्ही असं म्हणतो की ती पांढरी साडी नेसलेली जी स्त्री आहे. म्हणजे या ठिकाणी साडी आणि स्त्री अलग आहे आणि तरी देखील तिची ओळख आम्ही अशा प्रकारे करून देतो. कशाच्या आधारावर? तर या युत सिद्ध संबंधाच्या आधारावर. अनेक उदाहरणं आपण व्यवहारामध्ये अशा तऱ्हेने वापरतो आणि त्या अनुषंगाने आमचा व्यवहार देखील बऱ्याच वेळेला चालू शकतो. पगडीवाला पुरुष, अनेक तऱ्हेचे दोन एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा संबंध युतसिद्ध संबंध प्रस्थापित होतो. आता प्रश्न या गाथेच्या अनुषंगाने हा आहे की द्रव्य आणि सत्ता यांचा असा युतसिद्ध संबंध आहे का? तर त्याच्यावर आचार्यांनी उत्तर दिलेलं आहे की या सत्ता आणि द्रव्य यांचा असा युतसिद्ध संबंध नाही. याचं कारण असं की युतसिद्ध संबंधामध्ये दोन गोष्टी प्रत्यक्षात अलगच आहे आणि त्या एकत्रित आल्या आणि अलग होऊ पण शकतात. पण सत्ता आणि द्रव्य याच्यामध्ये मात्र या दोन गोष्टी यांचे प्रदेश अलग नाहीच आणि त्या अलग होऊही शकत नाही. म्हणून या ठिकाणी युतसिद्ध संबंध देखील मानता येत नाही. नंतरचा संबंध गाथेमध्ये येणार आहे तो अयुत सिद्ध संबंध. अयुत सिद्ध म्हणजे ज्याचा असा संयोग झालेला नाही, ते प्रदेश भिन्नता तिथे नाही, पण ते त्या ठिकाणी विद्यमान आहे. तर असा जो संबंध आहे सत्ता आणि द्रव्याचा, हा अशा प्रकारचा संबंध तर दिसतो, परंतु त्यांचे प्रदेश भिन्न नसल्यामुळे सत्ता आणि द्रव्य हे कथनचित भेद पण मांडता येतो आणि कथनचित अभेद पण मांडता येतो. ही विवक्षा, तिसरी विवक्षा या ठिकाणी अयुत सिद्ध संबंधाच्या बाबतीत समजायची आहे. म्हणजे ज्ञान आणि जीव हे काही युतसिद्ध संबंधांनी एकत्रित आले नाही, यांच्यामध्ये प्रदेश भिन्नता नाही, दोनही एकच आहे. पण असं असताना देखील कधी कधी आम्ही अभेद विवक्षेने कथन करताना आत्मा ज्ञानच आहे असं कथन करतो. ज्ञान आणि आत्मा याच्यामध्ये भेद बघत नाही. हा संबंध त्या ठिकाणी अशाही तऱ्हेचा सांगितल्या जाऊ शकतो, कारण याच्यामध्ये कथनचित भेद पण नाही, अभेद विवक्षा आहे. आणि कदाचित आत्मा ज्ञानाने जाणतो असं देखील कथन केल्या जातं. या ठिकाणी आत्मा आणि ज्ञान याच्यामध्ये भेदपरक दृष्टी लावून आम्ही तशाही प्रकारचं कथन करतो. अभेद विवक्षेने जेव्हा बघितलं तेव्हा द्रव्यार्थिक नयानी कथन केल्या गेलं, कारण आत्म्यामध्ये जसा ज्ञान गुण आहे, अनंत गुण अखंड अभिप्रेत ठेवून एक आत्म्यामध्ये ज्ञानाचं मुख्यतः करून कथन अभेद दृष्टीने केलं, तर आत्मा आणि ज्ञान एकच म्हटलं ही अभेद दृष्टी.
आणि जेव्हा ज्ञानाने जाणतो त्यावेळेला एका गुणाला प्रधानता देऊन भेदपरक दृष्टीतून आम्ही तशाही प्रकारचं कथन करतो. म्हणजे पर्यायार्थिक नयाचं ते विवेचन असणार आहे. आणि अशा या द्रव्यार्थिक प्लस पर्यायार्थिक नय मिळून वस्तू यथार्थ रीतीने जाणावी लागते. एका नयाला गौण मुख्य व्यवस्था तर आम्हाला करता येते, पण आम्हाला त्याचं निराकरण करता येत नाही. दोन्ही नयाची विवेक्षा सापेक्ष रीतीने बघावी लागेल आणि तरच ते वस्तू स्वरूपाचं यथार्थ कथन होऊ शकणार आहे. ही गोष्ट आपल्याला आता टीकेमध्ये बघायची आहे. टीकेचा मतितार्थ आम्ही आतापर्यंत बघितला आणि आता आपल्याला मूळ टीका बघायची आहे. निश्चयाने एका द्रव्याकरवी अन्य द्रव्याचा आरंभ किंवा उत्पत्ती होत नाही. म्हणजे द्रव्य हे निसर्गतः जगामध्ये विद्यमान आहे. ते जसे 6 प्रकारच्या जाती अपेक्षेने आहे, ही जशी निश्चिती आहे, निर्णय आहे, त्याचप्रमाणे द्रव्यांची संख्या देखील निश्चित आहे. त्याच्यामध्ये देखील कमी अधिकता होत नाही. नित्यावस्थितान्य रूपाणी, हे जे तत्वार्थ सूत्रात सूत्र आलेलं आहे की नित्य आहे, अवस्थित आहे, त्यांची संख्या जितकी आहे तितकी कायमच राहणार आहे. फक्त त्यामध्ये अनंतानंत जीवराशी आहे, म्हणून तिच्यामध्ये संख्या निरंतर अनंतच राहणार आहे. ही गोष्ट म्हणजे संख्या देखील निश्चित आहे. आणि म्हणून एका द्रव्यापासून दुसऱ्या द्रव्याची निर्मिती कधीही होत नाही. प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, अनादी अनिधन आहे, म्हणजे अनादी आहे, म्हणजे त्याची सुरुवात नाही आणि शेवट पण त्याचा असणार नाही, म्हणजे नाश पण त्याचा होणार नाही. कारण सर्व द्रव्य स्वभावतः सिद्ध आहे आणि त्यांची ही स्वभाव सिद्धता किंवा स्वतःसिद्धता द्रव्याच्या अनादी निधनतेनी आहे. द्रव्य अहेतुक आहे, अकारण आहे, स्वतःसिद्ध आहे, अनादी अनंत आहे. ही पहिल्यांदाची गृहीत आम्हाला अंतरंगामध्ये रुजवायची आहे की सतचा कधी नाश नाही, असतची कधी उत्पत्ती नाही. हे अनादी निधन द्रव्य उत्पत्तीमध्ये अन्य सहाय्याची अपेक्षा ठेवत नाही. म्हणजे जे द्रव्य निसर्गतः या जगामध्ये विद्यमान आहे ते सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांची तर गरज नाही, पण त्याच्या असण्यासाठी देखील दुसऱ्याची गरज नाही. परनिरपेक्ष रीतीने प्रत्येक द्रव्य आपल्या अस्तित्वाला निरंतर कायम ठेवत आहे. कितीही आम्ही पराला नष्ट करू म्हटलं तरी परद्रव्य कधीही नष्ट होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, म्हणून अपेक्षा ठेवत नाही. गुणपर्यायात्मक आपल्या स्वभावालाच मूळ साधन रूपाने ग्रहण करून स्वयमेव सिद्ध होऊन प्रवृत्त होतं. आणि जे द्रव्य आहे ते स्वभावाने त्यांनी गुणपर्यायांचा अंगीकार केलेला आहे. जसं कालच्या याच्यामध्ये बघितलं की द्रव्यामुळे गुणपर्यायांची सिद्धी होते आणि गुणपर्यायांमुळे द्रव्याची सिद्धी होते. आपण 96 नंबरच्या गाथेमध्ये ही गोष्ट अगदी डिटेलमध्ये बघितलेली होती की अशा तऱ्हेने द्रव्यानी कशाची सिद्धी केली, गुणपर्यायांची सिद्धी केली. आणि गुणपर्यायांनी कुणाची सिद्धी केली, द्रव्याची सिद्धी केली. गुण कसे आहे, स्वतंत्र रीतीने आपल्यामध्ये विद्यमान आहे. पर्याय स्वतंत्र रीतीने आपल्यामध्ये विद्यमान आहे आणि द्रव्याची देखील स्वतंत्रता आहे. त्याच्या असण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही, त्याच्या सिद्धीसाठी मात्र दुसऱ्याची गरज भासणार आहे. म्हणून ही गोष्ट आपण परत लक्षात ठेवायची आहे. नंतर द्रव्याकरवी आरंभीला जातो ते अन्य द्रव्य नसून, याचा अर्थ जे द्रव्यापासून उत्पन्न होतात ते अन्य द्रव्य नाही, दुसरं द्रव्य नाही,
तर त्याच द्रव्याच्या त्या पर्यायी आहे. ज्या आम्हाला वाटतात की द्रव्य बदललेलं आहे, द्रव्याचा नाश झालेला आहे, द्रव्यात नवीन निर्मिती झालेली आहे, असं जे आम्हाला वाटतं त्यावेळेला हे समजायचं की द्रव्याची उत्पत्ती झाली नाही, द्रव्याची जी अवस्था होती ही अवस्था बदललेली आहे. पहिली अवस्था संपून दुसरी अवस्था आलेली आहे. म्हणून जे द्रव्यानी उत्पन्न होतात ते दुसरं द्रव्य नाही, त्याच द्रव्याची ती पर्याय आहे. आणि म्हणून कादाचित्कतेमुळे म्हणजेच अनित्यतेमुळे तो पर्याय आहे. जसं सुवर्ण होतं, सुवर्णाची पहिली अंगठी होती, तर अंगठी मोडून आम्ही कुंडल तयार केले. तर अंगठी पर्याय जी होती ही नष्ट झाली आणि कुंडल पर्यायीचा उत्पाद झाला. म्हणजे द्रव्य कुंडल पर्याय रूपाने परिणत झालं. आम्हाला वाटलं की द्रव्य नवीन झालं, सोनं नवीन नाही, सोनं तेच आहे, फक्त त्याची पूर्वीची अवस्था बदलली आणि नवीन अवस्था तिथे निर्माण झालेली आहे. एवढाच काय तो त्याच्यात बदल आहे. द्व्यनुकादी स्कंधांप्रमाणे उदाहरण दिलं. द्व्यनुकादी स्कंधांप्रमाणे जे मागचं उदाहरण त्यांनी गाथेमध्ये दिलेलं होतं ते उदाहरण या ठिकाणी कंटिन्यू केलं की जसा द्व्यनुक निर्माण झाला तर त्याची ती परमाणूंच्या दोन परमाणूंचे एकत्रित येऊन ही स्कंधरूप दशा निर्माण झाली. आणि कदाचित ही स्कंधरूप दशा जर आम्हाला चाक्षुष स्कंध पाहिजे असेल तर काय सांगितलं, भेद संघाताभ्याम चाक्षुषः. कधी कधी स्कंध आहे याचा भेद आणि संघात म्हणजे बारीक करणं, तुकडे करणं आणि जोडणं, याच्यामुळे अचाक्षुष स्कंद देखील कदाचित पुढे चाक्षुष बनतात. आणि परमाणू जर आम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला भेद प्रक्रिया अंगीकार करावी लागते. तर अशा तऱ्हेने त्याची फक्त ही अवस्था बदललेली आहे, पर्याय बदललेली आहे, पण परमाणू मात्र नवीन उत्पन्न झाला नाही आणि परमाणूचा नाश पण झालेला नाही. हे सत्य अंतिम सत्य. म्हणून द्व्यनुकादी स्कंधांप्रमाणे. किंवा मनुष्याच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एखादा देवगतीतला जीव त्याचा मृत्यू झाला आणि तो मनुष्य बनला, तर त्याची ती देव पर्यायाचा वेळ आहे आणि मनुष्य पर्यायीचा उत्पाद आहे. अशी ही असमान जातीय द्रव्य पर्याय बनलेली आहे. पहिलं उदाहरण दिलं गुण पर्यायीसाठी द्व्यनुकादी स्कंधाचं आणि दुसरं उदाहरण दिलं द्रव्य पर्यायीसाठी. कारण दोन तऱ्हेच्या पर्यायी आपण बघितलेल्या होत्या. एक असमान जातीय द्रव्य पर्याय आणि एक पाहिली होती समान जातीय द्व्यनुक समान जातीय द्रव्य पर्याय. आणि मनुष्य पर्याय ही असमान जातीय द्रव्य पर्याय. तर अशा रीतीने ह्या दोन पर्यायींच्या माध्यमातून याही याच्यामध्ये जर आचार्यांना हे सांगायचंय की नवीन परमाणू निर्माण झालेला नाही, त्याचप्रमाणे मनुष्य आणि शरीर म्हणजे जीव आणि शरीर असे मिळून ही असमान जातीय द्रव्य पर्याय दिसते आहे, झालेली आहे, पण याच्यामध्ये नवीन परत परमाणूंची उत्पत्ती झाली नाही किंवा जीवद्रव्य देखील नवीन कोणतं तरी तिसरंच जीवद्रव्य उत्पन्न झालं असंही त्या ठिकाणी नाही. जीव जसे नियत आहे त्यांची संख्या देखील नियत आहे, निश्चित आहे, की संख्या देखील जीवांची घटबड त्याच्यामध्ये होत नाही. आणि त्रिकाल अमर्याद आणि त्रिकालामध्ये अवस्थित असणारे द्रव्य तसे कादाचित पर्याय रूप असू शकत नाही. आणि द्रव्य दृष्टीने जर बघितलं, पर्याय दृष्टीने बघितलं तर आम्हाला अनित्य कादाचित संबंध दिसला, पण द्रव्य मात्र असं केवळ पर्यायवान नाही. द्रव्य तर त्रिकाली आहे, अमर्याद आहे आणि अवस्थित आहे आणि ते कादाचित रूपाचं फक्त त्या ठिकाणी पर्याय रूपाने आम्हाला तसं दिसतं, पण त्याच्या स्वभावाला द्रव्यार्थिक दृष्टीने जर बघितलं तर ते अशा प्रकारचं त्रिकाली त्याचं अस्तित्व असणार आहे.
अतएव ज्याप्रमाणे द्रव्य स्वभावतः सिद्ध आहे, तर जसं द्रव्य स्वभावाने आचरणी सिद्ध केलं तसंच ते सत आहे हे सुद्धा स्वभावतः सिद्ध आहे. म्हणजे द्रव्य आहे हा शब्द वापरला तो सतचाच वाचक आहे. जर तुम्ही नुसतं द्रव्य म्हटलं, पण द्रव्य काय, तर द्रव्य आहे, कुंडल आहे, पुस्तक आहेपणा जिथे लावलेला आहे ते सगळं सतरूप असणार आहे. आणि या सतची देखील आम्हाला सिद्धी स्वतः सिद्ध रीतीने विद्यमान मिळते. कारण जी नामवाचक वस्तू आहे, जिचं नामाधिकरण आम्ही करतो, त्या नावाची वाच्यभूत वस्तू जगामध्ये विद्यमान आहेच. नाव आहे पण वस्तू नाही असं नाही. ज्या वेळेला नाम निक्षेपाचं आम्ही विश्लेषण करतो त्यावेळेला हे बघतो की जगामध्ये सगळ्या गोष्टीला एकही बिन नावाची वस्तू नाही. नावात काय आहे असंही आपण एकीकडे म्हणतो, पण नावाशिवाय कुठलीही वस्तू नाही. म्हणून जगामध्ये जे काही सतरूप आहे ते असतपणाला, अस्थिपणाला घेऊनच आहे. सत हा शब्दच अस्थिपणाचा सूचक असणार आहे. आणि हे देखील स्वतः सिद्ध रीतीने आहे हा निर्णय करावा. कारण वस्तू सत्ता स्वरूप स्वभावानेच निष्पन्न भावयुक्त आहे. कारण वस्तू जी आहे मुळातच सत्तारूप आहे, म्हणजे सत्स्वरूप आहे. वस्तू म्हटलं की ती आहे रूपातच असणार आहे आणि ती दुसऱ्यांनी कुणी त्याला भाववान बनवलं असं नाही. आहेपणा तिच्यामध्ये मागून चिघटला असं नाही, तर तो स्वभावानीच निष्पन्न भावयुक्त आहे. कारण ते द्रव्य सत आहे हा भाव स्वभावतःच सत्ता स्वभावमय आहे. सत आणि वस्तू अनादि निधनतेनी एकच आहे, भिन्न भिन्न नाही. आणि जर आम्ही अभेद विवक्षा लावली तर सत आणि द्रव्य हे एकच अभेद विवक्षेने म्हणू शकतो. कारण जे द्रव्य आहे ते सत्तावान आहे. कारण पहिलंच आमचं गृहीत आहे की असतची उत्पत्ती नाही. असत नाही, सत आहे. आणि सत आहे म्हणजे आहे, सत्तारूप आहे, म्हणून ते दोन अलग अलग नाही. द्रव्यापासून पृथक वस्तुभूत सत्ता सिद्ध होत नाही. द्रव्यापासून सत्ता ही कधी वेगळी असू शकत नाही. याच्यामध्ये कथनचित फरक असेल. लक्षण कदाचित सत्तेचं आहेपणाचं आहे, म्हणजे एक गुणधर्म त्याच्या माध्यमातून सांगितला जातो. द्रव्य म्हटलं तर अनंत गुणांचा समुच्चय आहे, परंतु वेगळी अशी सत्ता जगामध्ये कधीही विद्यमान होऊ शकत नाही. सत्ता वेगळी आहे आणि द्रव्य वेगळं आहे असं नाही. जे सतरूप आहे तेच द्रव्य आहे आणि जे द्रव्य आहे तेच सतरूप आहे, अशी याच्यामध्ये समव्याप्ती आहे. आणि समव्याप्ती जिथे आहे तिथे अखंडितता देखील असतेच असते. म्हणून ज्यामुळे त्या सत्तेशी समवाय संबंधामुळे द्रव्याला सत म्हणता येईल. की अशी सत्ता बाहेर होती द्रव्याच्या आणि पहिल्यांदा द्रव्य अलग होतं आणि मग यांच्या समवाय संबंधाने ते एक आले आणि म्हणून द्रव्य सतरूप झालं. असं या ठिकाणी समवाय संबंध मांडण्याची काहीही गरज नाही. सत्ता गुण वेगळा आणि द्रव्य वेगळं आणि त्यांचा समवाय म्हणजे संयोग संबंधामुळे द्रव्य सत झालं. ही जी सांख्यांची कल्पना आहे, या सांख्यांच्या कल्पनेला आचार्यांनी या ठिकाणी शह दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की ही जी कल्पना जर आम्ही मान्य केली तर अनेक अनवस्था दोष, उभयापत्ती आदी तर्कशास्त्रामध्ये जे दोष सांगितलेले आहे हे या ठिकाणी उद्भवू शकतात आणि म्हणून याला आम्ही असं वेगवेगळं मानू शकत नाही. उलट यांचा संबंध जर दोन्हीचा एक मांडला तर कोणत्याही तऱ्हेचा
दोष त्या ठिकाणी येत नाही, निर्दोष कथन ते बनतं आणि म्हणून समवाय संबंध हा मान्य केला गेलेला नाही. म्हणून हीच गोष्ट आता आचार्य दृष्टांतांनी देखील स्पष्ट करणार आहेत. उद्याच्या याच्यामध्ये आपण पुढचा भाग बघूया आणि आज इथे आपण थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. कुणाला काही याच्यावर प्रश्न असेल